नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। अशी कारल्याची भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसेल तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि हलकी फुलकी कारले भाजी। कडवटपणा कमी होऊन अगदी परफेक्ट मसाल्यामध्ये परतलेली ही भाजी रोजच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे। गरम गरम भाकरी किंवा पोळीसोबत खायला खूपच स्वादिष्ट लागते। घरगुती मसाले, सोपी पद्धत आणि झटपट तयार होणारी रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब, व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि बेल वाजवायला विसरू नका, जेणेकरून माझे जे पण नवीन व्हिडिओज आहे ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि तुम्हाला अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने आणि सोप्या ज्या रेसिपी आहे त्या तुम्हाला बघायला मिळतील। चला तर बघूया आपण ही रेसिपी कशी बनवली आहे। आणि या रेसिपीमध्ये बरेचदा काय होतं, सर्वांना कारले म्हटलं की कंटाळा येतोच आणि कारले खायचा कंटाळा येतो, पण तुम्ही अशा प्रकारे बनवा, तुम्ही कधीच कंटाळा करणार नाही। चला तर मी काय केलंय ते सांगते। मी कारले आधी कट करून घेतले, मधातून कट केले। आपण बनवणार आहोत मसाला कारले, तर कारले कट करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर टमाटर चिरे बारीक करून घेतलेला आहे, कांदा बारीक करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता मसाला बनवायचा कसा, तर मसाला बनवण्यासाठी मी सर्वात प्रथम कांदे भाजून घेतलेले आहे। कांदे चांगले भाजून घ्यायचे आहेत तांबूस रंगाचे, कारण की आता आपण याचा मसाला बनवणार आहोत की कारले कसे भरायचे आणि त्याचा मसाला कसा बनवायचा ते सांगते। त्याच्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। त्याच्यानंतर टमाटे सुद्धा भाजून घेतले, लसूण सुद्धा भाजून घ्यायचं आहे। बघा, तुम्ही बघू शकता सर्व मसाले मी हे भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर आता शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहे, तुम्ही बघू शकता शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। तर हा आता आपला मसाला कारले भरण्यासाठी। पुढे सांगतेच मी मसाला कसा केला, कारल्याची भाजी कशी बनवली आहे। तर त्याच्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये सांबार टाकलेला आहे, सोबतच साखर टाकायची आहे। साखर आठवणीने टाकायचे, जेणेकरून आपल्या कारल्याचा जो कडवटपणा आहे तो कडवटपणा राहणार नाही आणि खायला पण खूपच स्वादिष्ट लागते ही भाजी। तर बघा, मी काय केलंय, कढईमध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। याच्यामध्ये आता हे एक सिक्रेट आहे, याच्यामध्ये टाकायचं आहे हे कारले। आणि काय होतं माहिती आहे का, आणि वरून मीठ टाकायचं आहे का, जे कारले कडू लागतात ना, तर बरेचदा लोक खात नाही, तर त्याच्यामुळे हे कारले आधी असे उकळून घ्यायचे आहे, 1-2 उकळ्या येऊ द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते कारले बाहेर करायचे आहे। त्यानंतर मी एकीकडे मसाला घेतलेला आहे। मसाला कसा बनवायचा ते सांगते। जे मी आधी तुम्हाला सांगितलं होतं, टमाटर, कांदे, लसूण, जिरं, जो पेस्ट बनवलेला होता ना, तो अशा प्रकारे बारीक करायचा आहे मिक्सर जारमध्ये। बारीक झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत बेसिक मसाले। तर ते मसाल्यामध्ये काय काय टाकायचं आहे ते मी तुम्हाला सांगतेच। हे बघा, मी थोडा मसाला काढून ठेवते, आपण जेव्हा भाजी बनवणार ना त्यासाठी लागेल म्हणून थोडा मसाला काढून ठेवलेला आहे। आणि रिमेनिंग मसाल्यामध्ये मी आता बेसिक मसाला घालते आहे, तुम्ही बघू शकता। यामध्ये टाकायचं आहे तिखट टाकते मी 1 चम्मच, अर्धा चम्मच मीठ टाकते। त्याच्यानंतर हळद टाकले आहे, धने पावडर आणि गरम मसाला वापरू शकता किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल मसाला असेल तो टाकायचा आहे, नाही टाकला तरी चालेल। आणि थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि तो मसाला पूर्णपणे एकजीव करून घेतलेला आहे। बघा, एकीकडे आपले कारल्याला चांगली उकळी आलेली आहे। 5 ते 10 मिनिट शिजू द्यायचे आहे कारले। उकळी आली की हे पूर्ण कारले आता आपल्याला काढून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये असा मसाला भरायचा। ओला मसाला असल्यामुळे काय होतं, तो भरायला पण इझी जाते आणि मस्तपणे भरला जातो। जर कोरडा मसाला असला तर तो कारल्याच्या बाहेरच येतो मॅक्झिमम टाईम। तर असा ओला मसाला होण्यासाठी मी याच्यामध्ये टोमॅटो टाकलं होतं। टोमॅटोमुळे काय होतं, पाणी टाकायची गरज नाही आणि आपला मसाला तसाच असा ओला होऊन येतो। तर तुम्ही बघू शकता मी कारल्यामध्ये हा मसाला भरलेला आहे, कशा प्रकारे भरला आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहे। संपूर्ण कारल्यामध्ये हा असा मसाला भरून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि कारली उकळी झाल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये आपण मसाला पण व्यवस्थित भरू शकतो। आणि याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या बिया आधीच काढून घ्यायच्या आहे। नंतर आता आपण भाजी बनवणार आहोत, त्यासाठी मी परत कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल टाकल्यानंतर याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि मोहरी अशी तडतड फुटू द्यायची आहे। मोहरी तडतड फुटली की आता याच्यामध्ये आपण आधी जो मसाला काढून ठेवलेला होता, तुम्ही बघू शकता, तो मसाला टाकायचा आहे। त्यानंतर तुमच्या भाजीसाठी लागणारे बेसिक मसाले घालायचे, तिखट, मीठ, हळद, हे जे बेसिक मसाले आहे ते टाकलेले आहे। आणि याच्यानंतर आता जे कारल्यामध्ये आपण जो मसाला भरलेला होता ते संपूर्ण कारले याच्यामध्ये टाकायचे आहे।
तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे टाकत आहे तर. आणि याला असं परतून घ्यायचं आहे. याला परतून घेतल्यानंतर आता याच्यावर ताट ठेवायचं आहे. आता मी समोर एक ट्रिक सांगणार आहे. कुठली पण भाजी करायची असेल ना, तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करा. भाजीमध्ये डायरेक्टली पाणी नाही टाकायचं आहे, असं ताट ठेवायचं आहे. ताट ठेवल्यानंतर त्याच्यावरून पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर त्याला 5 ते 10 मिनिट शिजू द्यायचं आहे आणि परत साखर घालायची आहे वरून थोडी, तुम्ही बघू शकता. आणि त्या झाकणावर जे पाणी असतं ना, ते पाणी याच्यामध्ये थोडं पाणीच घालायचं आहे, जेणेकरून आपले मसाले आणखीन चांगल्या प्रकारे शिजून येतील. तर अशा प्रकारे होती आहे आपली डिश. तुम्ही बघू शकता. आता ही सर्व करत आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला मात्र विसरू नका. आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे कुठले पण नवीन व्हिडिओ असेल तर तुम्हाला माहिती